कॉमेंट्री बॉक्समध्ये डोंबिवली विभागाचा आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल। मराठी भाषेची पकड, शब्दाला शब्द जोडून खूप कमी काळामध्ये ज्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये समालोचना माध्यमातून अगदी एक आपली स्वतःची ओळख केली। अर्थातच कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात डोंबिवलीचा आवाज राजेश सर यांच्या वाणीतून मॅचची संपूर्ण कहाणी तुम्हाला ऐकायला भेटेल। धन्यवाद किरण सर। पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही आपण भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पाहतोय। औचित्य आहे चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसाचं, म्हणजेच साहेब चषक 2026 हा थरार। नेतृत्व म्हणजे फक्त पद नाही, नेतृत्व म्हणजे जबाबदारी, नेतृत्व म्हणजे लोकांच्या विश्वासाचं ओझं अभिमानाने पेलणं। साहेबांनी नेहमीच सामान्य माणसांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं, तरुणांना संधी दिली आणि विकासाला गती दिली। त्यांचा प्रवास संघर्षातून सुरू झाला, पण आज ते हजारो कार्यकर्त्यांच्या मनात प्रेरणास्थान आहेत। त्यांच्या कार्यपद्धती स्पष्ट आहेत, जनतेसाठी काम, जनतेसोबत काम आणि जनतेच्या विश्वासासाठी काम। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेनिमित्त आपण त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि असंच कार्यमय जीवनासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊयात। साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला गाव, आपला तालुका आणि आपला जिल्हा अजून प्रगतीपथावर जावो ही सदिच्छा व्यक्त करूयात। वळूया मैदानावरती, मैदानावरच्या सामन्याकडे। अर्थातच एका बाजूला अचानक सावंतवाडी आणि एका बाजूला राजमुद्रा आचरेवाडी। निर्णायक सामना मैदानावरती आपण पाहतोय। नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय राजमुद्रा आचरेवाडी संघाने आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते अर्थातच अचानक सावंतवाडी संघाला। अचानक सावंतवाडी संघाकडून सलामीची जोडगोळी मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळते। शरद आणि पॅडी मैदानावरती आपल्याला फलंदाजीचा भार सांभाळताना पाहायला मिळतील। मर्यादित 4 षटकांचा हा सामना, 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं वहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक आणि हे अनिवार्य षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्गवरती आता आपल्याला पाहायला मिळतोय। या स्पर्धेसाठी आपल्या गावावरून उपस्थित राहिलेले आपले सरपंच साहेब व त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक या स्पर्धेच्या दरम्यान आपण स्वागत करतोय। कारण जर आपण सगळ्यांनी गाव जरी सोडलं असं तरी पण गावाने आपल्याला कधीच सोडलं नाहीये, ते आज आपल्या सरपंच साहेबांच्या उपस्थितीतून या ठिकाणी सिद्ध होताना आता आपल्याला पाहायला मिळतंय। लोक म्हणतात अंतर वाढलं की माणसं दूर जातात, पण आज सिद्ध झालंय अंतर वाढलं की आपली आपुलकी अजून घट्ट होते। सामना चालू होण्याचा ग्रीन सिग्नल मैदानावरून पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। सामन्याला सुरुवात होते। गोलंदाजी मार्कवरती मयूर, थोडासा अडथळा निर्माण होतोय, म्हणजेच डेड चेंडू। अचानक सावंतवाडी वर्सेस राजमुद्रा आचरेवाडी दोन्ही तुल्यबळ संघ या स्पर्धेदरम्यान निर्णायक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सामन्यामध्ये जो विजय प्राप्त करेल तो पुढच्या फेरीत प्रवेश करेल, म्हणजे साहेब चषक 2026च्या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी सज्ज असेल। यावेळी पहिल्याच चेंडूवरती हलकेच स्टेअर केलाय, थोडीशी खराब फेकी, तदनंतर मात्र चांगली धाव काढण्यात यश मिळवले, म्हणजे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र प्राप्त होते। आम्ही स्वागत करतो व्यासपीठावरती देवांग पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय तानाजी तोडकर साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय एकनाथजी पाटील साहेब यांची उपस्थिती या सोहळ्यासाठी। आदरणीय एकनाथजी पाटील साहेब आपले आम्ही मनापासून स्वागत करतो। वेलकम शेठ, सुस्वागतम। साहेब चषक 2026च्या वतीनं उपस्थित संपूर्ण मान्यवरांचं आम्ही पुनश्च मनापासून स्वागत करतो। पुन्हा एकदा तेच क्षेत्र, त्याच बाजूला फटका वळवण्यात पाहायला मिळतोय। चेंडू मात्र सरळ घरंगळत जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि या ठिकाणी मात्र एकच धाव गणली जाते, म्हणजेच 2 धावा धाव फलकावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत। मयूरचं पहिलं वहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक, पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात। मर्यादित 4 षटकांचा हा सामना, 4 षटकांच्या सामन्यामध्ये एक भली मोठी टार्गेट उभी करायची, भली मोठी धावसंख्या उभी करायची, याच इराद्याने उतरलेली जोडगोळी। एका बाजूला शरद असेल, एका बाजूला पॅडी असेल, दोघांच्याही मनगटामध्ये मोठे फटके सजवण्याची ताकद मात्र पाहायला मिळते, परंतु ती ताकद पणाला लावावी लागेल। यावेळी पूल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र 38 सर्कलमध्येच चेंडूला अडवलं जाते, चेंडूची फेकी केली जाते, म्हणजेच कोणती धाव निघत नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते अर्थातच राजमुद्रा आचरेवाडी संघाकडून।
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि तदनंतर मयूरची साजेशी अशी गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र नीटचा बॅटच्या स्लॉट मध्ये येत नाहीये. तदनंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. वारंवार मयूर आपल्या गोलंदाजीच्या शैलीत बदल करतोय, परिणामतः निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अचानक सावंतवाडी आणि राजमुद्रा आचरेवाडी दोन्ही तुल्यबळ संघ या स्पर्धेदरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू मयूर याचा. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, अलॉंग द कार्पेटचा फटका. इथे मात्र लॉंग ऑनचा क्षेत्रक येऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. बिनबाद 3 अशी धावसंख्या धावफलकावरती. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती गोलंदाज मयूर याचा. पुन्हा एकदा अडथळा निर्माण होतोय, कारण मॅचच महत्वाची आहे, हा सामना महत्वाचा आहे आणि या सामन्यामध्ये दबाव दोन्ही संघांवरती दिसून येतोय आणि तो दबाव झुगारून लावण्यासाठी गोलंदाज मयूर काय करेल, फलंदाज पॅडी काय करेल, हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 अशी धावसंख्या, म्हणजेच पॉवर प्लेचं षटक कसं असावं याचा नमुना पेश करताना आपल्याला गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, नाव एका दिवसात होत नसतं, मात्र एके दिवशी नक्की होत असतं, परंतु तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील, घाम गाळावा लागेल. आणि मित्रांनो, जो पाण्याने आंघोळ करतो तो मात्र पोशाख बदलतो, परंतु जो घामाने आंघोळ करतो तो मात्र इतिहास घडवतो. तुम्हाला इतिहास घडवायचा असेल, साहेब चषक 2026 मध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव करायचं असेल, तर तुम्हाला मात्र संघर्ष करणं महत्त्वाचं असेल आणि मैदानावरती तोच संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला अचानक सावंतवाडी, एका बाजूला राजमुद्रा आचरेवाडी, दोन्ही संघ या ठिकाणी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवरती शरद आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मोठा प्रहार केलाय. इथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. झेल सुटल्यानंतर मात्र चेंडूची दिरंगाईने केलेली फेकी आणि तदनंतर मात्र मैदानात 2 धावांची लहर. दोन धावांची लहर मैदानात उमटवली जाते. म्हणजेच कॅच सुटल्यानंतर एक चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय आणि थोडीशी दिरंगाईने फेकी आल्यामुळे नक्कीच या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावांशी संघाची धावसंख्येत भर पडली आहे. 5 ही धावसंख्या धावफलकावरती. पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव या ठिकाणी गणली जाईल. 6 ही धावसंख्या धावफलकावरती. बिनबाद 6 अशी धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती सचिन याचं. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 6 अशी धावसंख्या. मर्यादित 4 षटकांचा हा सामना. आता मात्र दोन्ही फलंदाजांना गेअर बदलावा लागेल, धावसंख्येला आकार द्यावा लागेल, जेणेकरून एक मोठी सन्मानजनक टोटल उभी करता येईल आणि त्यासाठी दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. झेलचा उडालेला कारंजा. झेल खाली अजय यावेळी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नीटचा चेंडूचा झेल जज करू शकला नाहीये. तदनंतर मात्र बॅकअप चांगला होता आणि या ठिकाणी 3 धावा कंप्लीट, म्हणजेच 2 धावा पूर्ण केल्यात आणि एक डिक्लेअर मध्ये, म्हणजेच 3 धावा प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हरथ्रोचा एक डिक्लेअर झोन मध्ये धाव प्राप्त झाला होता, म्हणजेच 3 धावांनी संघ पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. बिनबाद 9 अशी धावसंख्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फंबल झालेला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. अजयने कॅच जरूर सोडला होता, तदनंतर मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळाला होता. यावेळी पुन्हा एकदा पूल केलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलेला हा फटका. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. 13 ही धावसंख्या धावफलकावरती. वेलकम, सुस्वागतम.
साहेब चषक 2026च्या वतीनं ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला देण्यात आला, अर्नाळा सी फूडचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय संजयजी विठ्ठल चाळके साहेब बापू, आपलं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. विनंती करेल आपण कृपया VIP व्यासपीठावरती यावं. आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून मालिका वीरसाठी स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे ते सन्माननीय आदरणीय समाजसेवक आदरणीय पांडुरंगजी ईश्वर चाळके साहेब आणि सन्माननीय समाजसेवक राजेजी मारुती चाळके साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. या सोहळ्याच्या निमित्तानं आमचे पंच आमच्या नाश्ता सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं ते सन्माननीय किशोरजी चव्हाण साहेब ते देखील उपस्थित राहिलेत. या सर्व मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून अधिक स्वागत करतो आणि मी विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. या स्पर्धेचा आनंद VIP डाईसवरून घ्यावा. सुस्वागतम. मैदानावरती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 ही धावसंख्या धावफलकावरती. यावेळी मात्र झेल ड्रॉप केला जातोय. अप्रतिम मॅच बनली आहे आणि ज्या मिसफिल्डिंग होत आहेत त्याच्या माध्यमातून थोडीशी मॅच आपण पाहिली तर बिघडत चालली आहे. मॅच कधी इकडे चालले कधी तिकडे चालले, कभी अप कभी हम, कभी खुशी कभी गम आणि अशी मॅच आतापर्यंत राहिली आहे. होणाऱ्या मिसफिल्डिंग कॅचेस ड्रॉप केल्यानंतर मॅचेसही जाताना पाहिल्या. लॉफ केलाय, कॅचेस सोडल्या तर असंच घडतं. याआधी कॅच ड्रॉप केली, आला चौकार, आता कॅच ड्रॉप केली, आला षटकार. यालाच बोलतात या कॅचेस बाबळीच्या काट्यासारख्या टोचतात. तुला एक वेळ ब्रेकअप परवडेल, 10 वेळा परवडेल. या कॅच नक्कीच किरण सर, या ठिकाणी झेल सुटल्यानंतर आता मात्र जखमी वाघाप्रमाणे पॅडी मैदानावरती वावरताना आपल्याला पाहायला मिळेल. शरद या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली आहे. 26 ही धावसंख्या धावफलकावरती, बिनबाद 26 अशी धावसंख्या. आता मात्र धावसंख्या गती घेताना प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक चालू असताना 2 लगातार षटकार लगावले ते शरदच्या बॅटमधून आणि तदनंतर एका धावेची लहर मैदानात उमटवली गेली आहे. 26 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय, बिनबाद 26. प्रथम फलंदाजी करताना अचानक सावंतवाडी संघ आता मात्र गेअर बदलताना पाहायला मिळतो. यावेळी मोठा फटका, पुन्हा एकदा झेलचा उडालेला कारंजा आणि या ठिकाणी मात्र यावेळी कोणतीही चुकी होणार नाहीये ती क्षेत्ररक्षकाकडून, अजय याच्याकडून. आणि या ठिकाणी झेल बाद होऊन परतावं लागेल. माफ करा, मयूरने झेल टिपला होता आणि पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच अचानक सावंतवाडी संघाचा शरद याच्या रूपामध्ये जो विकेटची प्रतीक्षा करत होता, अर्थातच राजमुद्रा आचरेवाडी संघ, आणि तोच विकेट प्राप्त करण्यात यावेळी मात्र यश मिळते. स्कोरचा विचार केला तर 26 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक चालू असताना पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या जरी कमी असली तदनंतर मात्र शरदच्या बॅटमधून 2 निघालेले संजीवनी फटके, षटकाराचे फटके आणि त्याच फटक्यांवरती धावसंख्या थोडी गती घेताना आपल्याला पाहायला मिळाली होती, आकार घेताना पाहायला मिळाली होती. यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, झेलचा उडालेला कारंजा, झेल खाली क्षेत्ररक्षक जज करू शकत नाहीये, झेल जमिनीवरती पडला जातोय आणि तदनंतर मैदानात आतापर्यंत 2 धावांची लहर उमटवली गेली आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतील का, परंतु तोपर्यंत चेंडूची फेकी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावावरतीच समाधान मानावं लागेल. म्हणजेच संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 28 ही धावसंख्या धावफलकावरती, एक गडी बाद 28 अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना अचानक सावंतवाडी संघाची.
पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भैरवनाथ गणेश मंडळ न्यू स्टार क्रिकेट क्लब चाळकेवाडी आयोजित मान्य श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ यावेळी पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून केला जातोय. इथे मात्र प्रयत्नच राहतोय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. षटक संपतंय तिसरं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 28 ही धावसंख्या आणि 3 षटकांचा विचार केला तर प्रत्येक षटकाचा शेवटचा चेंडू निर्धाव फेकण्यात तिन्ही गोलंदाजांना यश मिळालंय. म्हणजे हा क्रिकेटमधला योगायोग, या सामन्यामधला योगायोग आपल्याला मानावा लागेल. शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकून नंतर येणाऱ्या गोलंदाजाला प्रेशर निर्माण करता येईल का, हे मात्र पाहण्याजोगं असेल. आता मात्र शेवटचं हाणामारीचं षटक, अर्थातच स्लॉग ओव्हरचं षटक. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडूवरती मोठे घणाघाती फलंदाजी करण्याची तयारी असेल ती दोन्ही फलंदाज. अर्थातच एका बाजूला शरद असेल, एका बाजूला अक्षय असेल. पॅडी मात्र तंबूत परतलाय आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद 28 अशी धावसंख्या धावफलकावरती. यावेळी फुलटॉस चेंडू, इथे मात्र चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. तिथे क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुढचा चेंडू, यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय आणि इथून चेंडू सरस जातोय सीमा रेषा पार. षटकार. दुसऱ्या चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार केलाय गोलंदाज रोहनच्या गोलंदाजीवरती. यावेळी पॉइंटच्या दिशेने हलके स्टेअर केलेला चेंडू. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी उशिराने, परंतु आतापर्यंत दुसरी धाव घेताना यावेळी मात्र धावबाद व्हावं लागेल. ते अर्थातच शरद याला अतिघाई संकटात नेई आणि याच पद्धतीने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु थोडीशी धाव कमी पडली म्हणावी लागेल आणि तदनंतर मात्र शरदला धावबाद होऊन तंबूत परतावं लागतंय. 2 गडी बाद होत आहेत. अचानक सावंतवाडी संघाचे प्रथम फलंदाजी करताना चौथ्या षटकाच्या मध्ये फलंदाज तानाजी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बराच काळ हवेमध्ये, यष्टिरक्षक चेंडू खाली आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र कॅच सुटतोय आणि तदनंतर एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. म्हणजेच 39 धावसंख्या धावफलकावरती. 39 लॉस ऑफ 2 विकेट. चौथं षटक चालू असताना ते रोहन याचं अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या इनिंग मधला आणि एक चांगली टोटल उभारण्यात यश मिळवलंय. ते अचानक सावंतवाडी संघाने पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या जरी कमी असली, तदनंतर मात्र शरदची बॅट तळपलेली आपण पाहिली आणि त्याच तळपलेल्या बॅटने एक चांगली धावसंख्या टोटल उभारण्यासाठी मदत झाली आहे. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक रोशन इथे मात्र झेल टिपण्याचा कोणताही प्रयत्न दिसला नाही. 1 बाउन्स चेंडू हातामध्ये गॅदर करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. दोन धाव कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी संघ पोहोचतोय 41 या धावसंख्येवरती. 41 लॉस ऑफ 2 विकेट. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळते. षटक संपतंय चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 42 ही धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे आता उत्तरार्धात उतरणाऱ्या संघाला म्हणजेच राजमुद्रा आचरेवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 43 धावांचं लक्ष्य गाठावं लागेल.
पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एकवाडी एक संघ भैरवनाथ गणेश मंडळ आणि न्यू स्टार क्रिकेट क्लब चाळकेवाडी आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा औचित्य आहे माननीय श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसाचं म्हणजेच साहेब चषक 2026 हा थरार आणि या थराराचा हा आजचा अंतिम दिवस आपण अनुभवतोय GTC लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले क्रीडा रसिक त्याचप्रमाणे आमच्या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं वेलकम आमच्या रमेश टेवाडीचे विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय संजयजी आंबुळकर साहेब वेलकम. अब आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो दादा, खूप खूप धन्यवाद. वेलकम, सुस्वागतम. आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात, क्रिकेटलाही योगदान दिलं, गावाच्या स्पर्धेला योगदान दिलं. सन्मानाकडे आपण वळणार आहोत, काही महत्त्वाचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत. मी विनंती करेल सर्वांनी आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब आपल्या शुभ हस्ते महत्त्वाचा सन्मान आम्ही घेत आहोत. आज वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. अर्थातच विठाव्याचा चिंतामणी या नावानं ज्या व्यक्तीनं संपूर्ण कळवा विठाव्यामधील घराघरामधील प्रत्येकाच्या मनामनामध्ये एक समाजसेवक आणि आता नगरसेवक म्हणून नाव कोरलं. अर्थातच ठाणे महानगरपालिका नगरसेवक सन्माननीय आदरणीय संतोष तोडकर शेठ यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जातोय. या व्यक्तीनं आपण पाहिलं तर मोकळ्या हातानं प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये हा व्यक्ती नेहमी गेला. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असेल किंवा आपण पाहिलं तर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा वाढदिवस आल्याने वाढदिवसानिमित्त असणाऱ्या आरोग्य सेवा असेल, या सर्व गोष्टी शेठच्या माध्यमातून करण्यात आल्या. त्याचबरोबर मी विनंती करेल व्यासपीठावरती संजयजी विठ्ठल चाळके साहेब आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही घेत आहोत. आदरणीय संतोषजी तोडकर शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आदरणीय चंद्रकांतजी चाळके साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांचा सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. आदरणीय सर्वांनीय नगरसेवक संतोषजी तोडकर शेठ यांच्या माध्यमातून चंद्रकांतजी चाळके साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. काही सन्मान आपण करत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय आमचे समाजसेवक अश्रुशहा कोळी साहेब देखील आज उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही करतोय. साहेबांसोबत शेठसोबत आपण पाहिलं तर नेहमी सावलीप्रमाणे उभा असणारं व्यक्तिमत्व, दादांसोबत शेठसोबत आपण पाहिलं तर नेहमी ताकदीनं उभा असणारं व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत. खूप मेहनत या सर्वांची राहिले. त्याचबरोबर विनंती करेल व्यासपीठावरती समाजसेवक विजयजी वर्मा साहेब यांचाही सन्मान आम्ही करतोय. आदरणीय विजयजी वर्मा साहेब देखील आज उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. त्याचबरोबर अर्थातच विठावा शाखा प्रमुख सन्माननीय गौतमजी सातपुते साहेब यांचाही सन्मान आम्ही करत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय एकनाथजी पाटील साहेब देखील आज उपस्थित राहिले, त्यांचाही सन्मान आपण घेतोय. आदरणीय गौतमजी सातपुते साहेब यांचाही सन्मान केला जातोय. विठावा शाखा प्रमुख शेठच्या पाठीशी ताकदीनं नेहमी उभे असणारे भरपूर सर्वांची मेहनत राहिले. त्याचबरोबर आदरणीय एकनाथजी पाटील साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, दादांचाही आपण सन्मान घेतोय. आज व्यासपीठावरती एकनाथजी पाटील साहेब, त्याचबरोबर देवांग पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय तानाजी तोडकर साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय तानाजी तोडकर साहेब यांचाही सन्मान आपण घेणार आहोत.
माननीय श्री संजय जाधव साहेब अर्थातच कोर कमिटी पाटण तालुका यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हा आणि या सामन्यांचा आनंद लुटा. आणि या आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या ठिकाणी आलात याबद्दल आम्ही आपले हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे माननीय श्री शिवाजी शेळके साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. खूप धन्यवाद. मैदानावरती आपण सामना पाहतोय. अचानक सावंतवाडी वर्सेस राजमुद्रा आचरेवाडी संघ 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलाय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 15 ही धावसंख्या आणि शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी त्रिफळाची बाद होऊन परतावं लागते. ते फलंदाज अजय याला म्हणजेच पहिला हादरा पहिला धक्का बसतोय तो अर्थातच राजमुद्रा आचरेवाडी संघाला. अजय याच्या रूपामध्ये पहिल्या षटकाचा विचार केला तर एक गडी बाद 15 अशी धावसंख्या. विनोदने षटक हाताळलं होतं, पॉवर प्लेचं षटक. सलग 3 चौकार आपण पाहिले होते सचिनच्या बॅटमधून. आणि सचिनने आपल्या नावाला साजेची अशी फलंदाजी मैदानावरती करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा सचिनने एका हाताने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि तोच सचिन सूर्यवंशी यावेळी एक दिमाखात फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या संघासाठी. तर आमच्या या स्पर्धेच्या ठिकाणी अर्थातच काही पाहुण्यांचं आगमन होते. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि आमच्या अर्थातच साहेब चषक 2026च्या माध्यमातून या ठिकाणी आपला प्रत्येकाचा या ठिकाणी सन्मान करणं गरजेचं असेल. कारण अतिथी देवो भव ही आपलं महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या देशाची संस्कृती आणि त्या संस्कृतीला अनुसरूनच प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी मानपान करणं गरजेचं असेल. आणि त्याचसाठी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलात. सर्वांचे हार्दिक पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर माननीय श्री संजय आंबरुळकर म्हणजेच सरपंच रामेष्टेवाडी यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. त्यांना मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे माननीय श्री तात्यासाहेब आंबुळकर शाखा प्रमुख घनसोली यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांना सुद्धा मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. खूप धन्यवाद साहेब, आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात. आमच्या व्यासपीठाची आपण शोभा वाढवल्यात यासाठी खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे माननीय श्री सन्माननीय विलास देसाई साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान घेतोय. त्यांना सुद्धा मायेची शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केले जाते. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. आणि आपलं साहेबांवरचं प्रेम दाखवण्यासाठी प्रत्येकजण या आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहिले, आपला वेळात वेळ काढून, याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे माननीय श्री बाबासो चाळके साहेब म्हणजेच समाजसेवक यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही सन्मान घेतोय. त्यांना सुद्धा विनंती असेल की आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. बाबासो चाळके साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. शाल आणि एक प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. खूप धन्यवाद साहेब. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा
सहर्ष स्वागत करून आपण वळूया मैदानावरती. संघाची राजमुद्रा आचरेवाडी संघाचा विचार केला तर 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा संघ आतापर्यंत एक गडी बाद 26 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. आणि सचिन आणि मयूर फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही घणाघाती फलंदाज मैदानावरती फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती शरद आपल्याला पाहायला मिळतोय. शरद एक अष्टपैलू खेळाडू ज्याने फलंदाजीमध्ये सुद्धा आपली एक चांगली कामगिरी बजावली होती. तो शरद आता मात्र गोलंदाजी मार्कवरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकाचा. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात शरदने. यावेळी मोठा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बराच काळ हवेमध्ये. चेंडू 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जमिनीवरती आदळला जातोय आणि तदनंतर मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांनिशी संघ पोहोचतोय 28 या धावसंख्येवरती. एक गडी बाद 28 अशी धावसंख्या. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असेल ती राजमुद्रा आचरेवाडी संघाला. आणि हा सामना जिंकणं दोन्ही संघांना गरजेचं असेल. या ठिकाणी खराब फेकी म्हणावी लागेल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडली आहे. 29 ही धावसंख्या. गोलंदाजी मार्कवरती शरद आणि फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सचिन आणि मयूर ही जोडगोळी. यावेळी पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेच खाली राहिला. फलंदाजाला नीटसा समजलेला नाही. चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता म्हणजे षटक संपतंय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 29 अशी धावसंख्या. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे समीकरण आता पाहायला गेलं जिंकण्यासाठी राजमुद्रा आचरेवाडी संघाला तर 12 चेंडूमध्ये 14 धावा बनवाव्या लागतील. म्हणजेच या सामन्याचा विजय दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ कष्ट करेल, जो संघ मेहनत करेल तो संघ मात्र या सामन्यामध्ये विजयी होईल. आणि विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला घाम गाळावा लागेल, कष्ट करावे लागतील. आणि जर कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर मात्र यशाला सुद्धा पर्याय नसेल. मग तेच कष्ट तुम्हाला मैदानावरती दाखवावे लागतील. आपल्या गावाची जर्सी जी आपण परिधान केली आहे त्या गावासाठी तुम्हाला खेळावं लागेल. राजमुद्रा वर्सेस आचरेवाडी. अचानक सावंतवाडी हे 2 तुल्यबळ संघ आणि दोन्ही संघांची लढत आपण पाहतोय. आणि हा सामना जिंकणं प्रत्येक संघासाठी गरजेचं असेल, दोन्ही संघांसाठी गरजेचं असेल. कारण साहेब चषक 2026च्या चषकावरती नाव कोरण्यासाठी सज्ज व्हायचं असेल तर मात्र सामना जिंकणं नितांत गरजेचं असेल. यावेळी मोठा प्रहार केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू अडवण्यापासून असमर्थ राहतोय. चेंडू मात्र जातोय सरळ सीमा रेषा पार, चौकार. 4 धावांनिशी संघाची धावसंख्या परावर्तित होते. 33 ही धावसंख्या धावफलकावरती. 33 लॉस ऑफ 1 विकेट म्हणजे जिंकण्यासाठी 10 धावांची अजूनही गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 11. मोठा प्रहार केलाय. यावेळी चेंडूच्या झेलकारी MS आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच एक साधा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. झेलबाद होऊन परतावं लागेल फलंदाजाला. म्हणजेच दुसरा हादरा बसतोय तो अर्थातच राजमुद्रा आचरेवाडी संघाला. 2 गडी बाद 33 अशी धावसंख्या. समीकरणाचा विचार केला तर 10 चेंडू शिल्लक असतील. 10 चेंडूमध्ये 10 धावा. सामन्याचा विजय दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कधी राजमुद्रा आचरेवाडी संघ विजय आपल्या खिशात टाकेल का अचानक सावंतवाडी आपल्या या सामन्याचा विजय खिशात टाकेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. सचिनचा विचार केला तर 8 चेंडूमध्ये 24 धावांची बहारदार अशी खेळी केली आहे. आणि नक्कीच आता मात्र झेलबाद होऊन तंबूत परतलाय. म्हणजे आपल्या संघाला विजयासाठी असणारी आवश्यकता मैदानावरती पूर्ण करून आता मात्र तंबूत परतलाय. आता उरलेला भाग मात्र सांभाळावा लागेल तो अर्थातच अभि आणि मयूर या फलंदाजांना. उर्वरित 10 चेंडूत 10 धावा बनवाव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी राजमुद्रा आचरेवाडी संघाला अचानक सावंतवाडीच्या विरोधात. अचानक सावंतवाडी संघाचा विचार केला तर गोलंदाजी मार्कवरती पॅडी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर मात्र विकेट प्राप्त केली आहे. म्हणजेच मोठ्या फटकाचा मोह आवरला नव्हता तो फलंदाज सचिन याला. आणि तदनंतर मात्र एक झेल देऊन तंबूत परतलाय.
यावेळी खोदून मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, अलॉंग द कार्पेट टाईपचा हा फटका. इथे मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या परावर्तित होते. 34 ही धावसंख्या धावफलकावरती. उर्वरित 9 चेंडूमध्ये 9 धावा अशी समीकरण जिंकण्यासाठी राजमुद्रा आचरेवाडी संघासमोर. आपण पाहतोय मान्य श्री चंद्रकांत चाळके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साकारलेली ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. GTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रत्येक क्रीडा रसिक आणि क्रीडा खेळाडू असतील, आमच्या मान्यवर कक्षात उपस्थित मान्यवर असतील, सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. संजय जाधव आहेत का? नाही, नाव काय त्यांचं? पाटण तालुका कमिटीचे अध्यक्ष, कमिटी मेंबर या सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदलतंय. 2 सलग निर्धाव चेंडू फेकण्यात यश मिळवले ते गोलंदाज पॅडी याने. म्हणजे अजूनही सामना अजून आम्ही हरलेलो नाही हे मात्र सिद्ध करताना पाहायला मिळतोय. तो पॅडी नावाचा गोलंदाज. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 34 ही धावसंख्या धावफलकावरती. म्हणजेच 9 धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी गरजेची असेल ती राजमुद्रा आचरेवाडी संघाला. एक अटीतटीचा सामना, रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे प्रेक्षक आतापर्यंत बसलेले होते ते प्रेक्षक यावेळी उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे उभे प्रेक्षक होते ते मात्र स्वतःच्या पायाच्या अंगठ्यावरती उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच हा चुरशीचा सामना. प्रत्येक समर्थक अचानक सावंतवाडी संघाचा असेल, राजमुद्रा आचरेवाडी संघाचा समर्थक असेल, आपला संघ जिंकावा यासाठी मात्र प्रार्थना करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, खोदून मारण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र धावचीत होऊन परतावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. ते अर्थातच अचानक सावंतवाडी संघाकडून. सामना होता कुठे, सामना आला कुठे हे मात्र मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतंय. समीकरण बदलतंय. 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूंमध्ये धावा करायच्या त्या 8. शरदने नक्कीच या ठिकाणी धावबाद केलंय. म्हणजेच चांगली कामगिरी आपल्या संघासाठी शरद वारंवार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हेच क्रिकेटमध्ये असतं. सांघिक खेळ तुमचा महत्त्वाचा असतो. बॅट्समनने धावा केल्या म्हणून सामना जिंकता येत नाही. गोलंदाजाने विकेट घेतल्या म्हणून सामना जिंकता येत नाही. क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण केलं म्हणून सामना जिंकत येत नाही. परंतु जर तिघांचं काम एकत्रित जर व्यवस्थित पार पडलं तर मात्र सामन्यावरती पकड निर्माण करता येते. आणि तीच पकड निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी अचानक सावंतवाडी संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजमुद्रा आचरेवाडी संघाला अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असेल. 8 धावांची गरज असेल. 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडूंमध्ये धावा करायच्या त्या 8. 8 धावा 6 चेंडू असं समीकरण. सामना एकदम अटीतटीचा. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. कधी सामना अचानक सावंतवाडी संघाच्या बाजूला झुकतोय तर कधी सामना राजमुद्रा आचरेवाडी संघाच्या बाजूला झुकतोय. दोन्ही संघ मात्र हार मानायला तयार नाहीयेत. कोणता संघ बाजी मारेल, पुढच्या फेरीत प्रवेश करेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. 6 चेंडूंचा खेळ म्हणजेच निर्णायक षटक हाताळण्यासाठी कर्णधार कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. गोलंदाजी मार्कवरती जयंत आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 8 धावा देण्यापासून रोखून ठेवेल का जयंत हे मात्र पाहण्याजोगं असेल. पहिला चेंडू फुलटॉच चेंडू, स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी फंबल होतोय. चुकी होते परंतु बॅकअप मात्र चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि MS चा बॅकअप आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. तदनंतर मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांनी संघ पोहोचतोय 37 या धावसंख्येवरती. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 5 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. रोमहर्षक सामना, अटीतटीचा सामना. प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी या सामन्याचा आनंद लुटण्याची. हा पेच पद्धतीचा चेंडू. इथे मात्र झेल देण्यास भाग पाडलंय. झेल खाली MS आपल्याला पाहायला मिळतोय. MS कोणती यावेळी चुकी करणार नाहीये. आणि जर यावेळी जर चुकी झाली असती तर नक्कीच या सामन्यामध्ये विजय मिळवण्याची संधी दवडली असती. आणि त्याचमुळे MS ने ही झेल सोडली नाही, आपल्या गोदीमध्ये विसावून घेतली आहे. झेल बाद होऊन परतावं लागतंय. चेंडू शिल्लक असतील ते 4
4 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 6 धावा 4 चेंडू. काय सामना झालाय. अचानक सावंतवाडी सामना हारलोय असं मानायला तयार नाही आहेत. राजमुद्रा आचरेवाडी संघ हारलोय असं सांगायला तयार नाही आहेत. दोन्ही संघ मात्र या ठिकाणी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, मेहनत करताना पाहायला मिळत आहेत, घाम गाळताना पाहायला मिळत आहेत. कारण मित्रांनो, जर या वर्षीचा चषक जर हुकला तर मात्र पुन्हा एकदा तुम्हाला वर्षभर त्याची वाट पाहावी लागणार आहे. साहेब चषक 2026 आणि ही ट्रॉफी क्रिस्टल ट्रॉफी आपल्या घरामध्ये गेली म्हणजे साहेबांचं आपल्यावरती असलेलं प्रेम आपल्या घरामध्ये जाईल हे मात्र नक्की असेल. आणि त्याचसाठी सगळ्यांचा अट्टहास, प्रत्येक सामना जिंकण्यासाठी या ठिकाणी जिद्दीने सामन्यावरती पकड निर्माण करण्याचा दोन्ही संघांकडून या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. राजमुद्रा आचरेवाडी संघ वर्सेस अचानक सावंतवाडी. 4 चेंडू शिल्लक, 4 चेंडूंमध्ये धावा करायच्या त्या 6. यावेळी गॅप चांगला शोधलाय. इथे मात्र काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक अर्थातच MS चेंडूची फेकी करतोय म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा MS च्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. एक चपळाईच्या गतीने पळत आला होता, चित्त्याच्या गतीने पळत आला होता चेंडूवरती, चेंडूला पकडलाय, चेंडूची फेक केली आणि तदनंतर मात्र फेकी येईपर्यंत एका धावेची लहर मैदानात उमटवली गेली आहे. 3 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असेल. 5 धावा आणि 3 चेंडू असं समीकरण. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज जयवंत. यावेळी मोठा प्रहार केलाय. पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू झेल देण्यास भाग पडलाय. झेल खाली यावेळी क्षेत्ररक्षक आणि यावेळी क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल ते अचानक सावंतवाडी संघाच्या. सुरेख असं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. प्रत्येक झेल टिपण्यात यश मिळवत आहेत आणि त्याच जोरावरती आतापर्यंत अजूनही या संघाच्या विजयाची पकड मजबूत बनवून ठेवली आहे ती अर्थातच अचानक सावंतवाडी संघाने. परंतु अजूनही सामना हारलो नाही हे मात्र राजमुद्रा आचरेवाडी संघ सुद्धा तेवढाच तत्पर असेल या सामन्यावरती शिक्कामोर्तब करायला आणि त्यासाठी नवीन फलंदाज मैदानात सरसावेल. समीकरण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत 5 म्हणजे 2 मोठे प्रहार, एक मोठा प्रहार करणं गरजेचं असेल. ते अर्थातच राजमुद्रा आचरेवाडी संघाच्या फलंदाजांना. सामना अटीतटीचा. 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये 5 धावा. हृदयाचा ठोके चुकवणारा हा सामना. ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी मात्र डोळे मिटून हा सामना पाहावा, ऐकावा. इथं मात्र स्ट्राईकला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय रोशन. दोन्ही रोशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर हा सामना जिंकून रोशन करतील का आपल्या गावाचं नाव हे मात्र पाहण्याजोगं असेल. पुन्हा उडालेला झेलचा कारंजा. यावेळी मात्र थोडासा कॉल नव्हता क्षेत्ररक्षकांचा. 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बापू आणि सरपंच या लवकर या खाली. तर आमच्या या स्पर्धेच्या ठिकाणी अर्थातच पाहुण्यांची मांदियाळी म्हणजेच मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. माननीय श्री संजयजी विठ्ठल चाळके अर्थातच बापू प्रोपायटर अर्नाळा सी फूड या ठिकाणी यांचं आगमन होते. आमच्या साहेब चषक 2026च्या माध्यमातून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम साहेब चषक 2026 मध्ये माननीय श्री संजय विठ्ठल चाळके साहेब अर्थातच बापू प्रोपायटर अर्नाळा सी फूड यांचं या ठिकाणी आगमन होते. हार्दिक स्वागत असेल.
1 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी अर्थातच मोठा प्रहार करण्याची